आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आज सायंकाळी होणारी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातली सर्वपक्षीय बैठक आता रद्द करण्यात आली। ही बैठक उद्या सायंकाळी आता 6:30 वाजता होणार आहे। शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। मुसळधार पावसामुळे आता बैठक रद्द करण्यात आली। आज सायंकाळी खरं तर मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार होती, मात्र पावसामुळे ही बैठक आता रद्द करण्यात आली। ही बैठक आता उद्या सायंकाळी 6:30 वाजता होईल अशी माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, काय ताजे अपडेट्स? दुसऱ्यांदा ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। मागच्या आठवड्यात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु मागच्या आठवड्यात देखील ही बैठक होऊ शकली नाही काही कारणामुळे। त्यामुळे आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे या बैठकीसाठी उपस्थित राहणारे सर्वपक्षीय जे नेते आहेत ते येऊ शकलेले नाही आहेत आणि परिणामी या बैठक जी आहे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हीच बैठक उद्या सायंकाळी 6:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे, ज्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात ही जो निर्णय आहे तो घेतला जाईल आणि त्या दिशेनं जी वाटचाल आहे आरक्षणासंदर्भात ती करण्याचा विचार जो आहे तो राज्य सरकार करत आहे आणि त्यासाठीच या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। कृष्णात, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आजची सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आणि आता आरक्षणासंदर्भात उद्या संध्याकाळी 6:30 वाजता बैठक होणार आहे।